tenniscricket.in, India's first tennis ball cricket website. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। नेतृत्वाखालील संघ आपल्याला पाहायला मिळतोय। लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या उजव्या साईडने राज्यासाठी यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळतोय। चेंडू सरळ भिरकावून दिलाय डीप पॉइंट सीमा डीप थर्ड मॅनच्या सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी 6 धावांसाठी डीजे यावेळी मात्र सरळ बॅटने चेंडू टोलवला जातोय। चेंडू येतोय मिड ऑनला क्लिअर करत डीप लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मधील खणखणीत चौकार 4 धावांसाठी डीजे या दुसऱ्या सामन्यामध्ये ती शिवांश स्पोर्ट खडकवली क्रिकेट संघ विरुद्ध यावेळी सुंदर फटका चेंडू भिरकावून दिलाय डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर रामेश्वर प्रतिष्ठान मेटबाव मधील ब्रँडेड षटकार रजत कोडळकरच्या बॅटमनना डीजे सकळ गोवा क्रिकेट संघ प्रथम फलंदाजी करताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मुनू सिंग यावेळी आखू टप्प्याचा चेंडू डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय। चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप खणखणीत चौकार निघतोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव या स्पर्धेतील डीजे यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा मिड ऑफला चेंडू क्लिअर करतोय जातोय डीप लॉंग ऑफ सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी डीजे सौरभ पवार वरती आक्रमण करतोय दूरवरनं पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी स्लॉग स्वीप डीप मिड विकेट वरती बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहायला मिळतोय रजत याच्या बॅटमनना यस डीजे आणि गोलंदाजीवरती सौरभ पवार दूरवरनं राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळी आखू टप्प्याचा चेंडू टोलवला जातोय डीप पॉइंट वरती चेंडूचा प्रवास समाप्त वन बाउन्स ओव्हर द रोप आपल्याला खणखणीत चौकार पाहायला मिळतोय तो या स्पर्धेतील डीजे आणि त्या संधीचं सोनं करताना दिसतोय रजत कोडाळकर यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट आर्म फुलचा फटका डीप मिड विकेट वरती फटका पाहायला मिळतोय चेंडू सीमा रेषेच्या बाहेर रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मधील ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय रजतच्या बॅटमनना यस डीजे संयमी खेळी ओमकार हरपलचे यावेळी आखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट आर्म पुल डीप मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी एका मोठ्या फटक्याने अर्धशतक साजरे करतोय रजत कुडाळकर यस डीजे रजत कोडाळकरच्या
कपिल केनी यावेळी गोलंदाजीवरती यावेळी स्लॉक स्वीप डीप विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यस डीजे. पती एंड कंडा राहुल पाटील पंचांच्या डाव्यासाने राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र स्विच हिट म्हणावं लागेल. चेंडू सरळ निघून जातोय डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. शिवांश स्पोर्ट खडकवली क्रिकेट संघाला. यावेळी पुन्हा एकदा फटका निघतोय. चेंडू जातोय वाईड एश लॉंगन सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. यस डीजे. प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न रजत कुडाळकर. यावेळी चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय तो डीप स्कोर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पुरे ठरतायत. चेंडू सीमारेषा पार करतोय निघतोय रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव मधील खणखणीत चौकार. मोनू लेफ्ट हॅम राऊंड विकेट लोअर फुल टॉस ऑन साइडला फटका निघतोय डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. एक अभेद्य भागीदारी पाहायला मिळते या 6 वर्षाच्या पर्वामध्ये. लोअर फुलटा चेंडू डीप पॉइंट वरती फटका निघतोय. क्षेत्ररक्षकाकडे कुठेही संधी नव्हती आणि इथं मात्र खणखणीत चौकार पाहायला मिळतोय. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू डीप लॉंग ऑफ वरती फटका निघतोय. पंचांचा इशारा येतोय चेंडू नो असल्याचा. म्हणजे 7 धावा या चेंडूवरती प्राप्त होताना दिसत आहेत धाड सकळ गोवा क्रिकेट संघाला. पहिलं या ठिकाणी शतक होईल असं वाटतंय. राईट अप ओव्हर द विकेट रजत स्ट्राइक एंड वरती चेंडू कव्हर मध्ये जातोय. नक्कीच एकेरी धाव निघतोय. दुहेरी धावांकडे प्रयत्न असेल आणि संस्मरणीय खेळी म्हणावी लागेल. टाळ्यांचा निनाद होईल रजत कुडाळकरच्या बॅटिंग साठी फलंदाजीसाठी. काय फलंदाजी सजवली. मैदान दणानून सोडलं. भंडावून सोडणारी फलंदाजी रजत कुडाळकरची. नाबाद 101 धावा. रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाऊच्या इतिहासात मला वाटतं या ठिकाणी रजत कुडाळकर यांचं या ठिकाणी शतक. आतापर्यंत आपण हॉटेल वसंत विजय